पोहोचावा हा मोठा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुपरहिट भीमगीताचा कार्यक्रम समाजसेवक अजय विचारे यांच्या वतीने गोरेगाव येथे आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमाला महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका कडूबाई खरात, माजी खासदार संजय निरुपम, डॉक्टर विजय कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। प्रेक्षकांना विनंती करेन की आपण कृपया आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आपण सर्वांना याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही ह्याच धुमधडाक्यात साजरी करतो। आज महाराष्ट्राची एक उत्कृष्ट गायिका कडूबाई खरात यांचा आम्ही कार्यक्रम इथे ठेवलेला आहे। या कार्यक्रमाला लांब लांब पासून सगळे जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत ते यांचं गाणं ऐकायला येतात। तुम्ही पाठीमागे बघाल इकडे जवळपास 10 ते 12 हजार लोक इकडे गॅदरिंग असते आणि आता हा कार्यक्रम चालू होतोय। तर हा साधारण 10 वाजेपर्यंत आम्ही कार्यक्रम चालू करणार आणि असाच उत्साहात आम्ही आंबेडकर जयंती साजरी करणार। किती वर्षापासून आपण कार्यक्रम इथे सेलिब्रेट करताय? ह्या मैदानात तसं कार्यक्रम आम्ही हा आमचा दुसरा वर्ष आहे। गेल्या वर्षी आनंद शिंदे साहेब आलेले, या वर्षी कडूबाई खरात। कुठे हे कार्यक्रम खूप कमी होत राहतात, युवकांना काय संदेश देणार या कार्यक्रमात येऊन सहभाग व्हायला? कसं आहे, बाबासाहेबांबद्दल मी बोलायला लागलो तर आपल्याला वेळ अपुरा पडेल। शिका व संघटित व्हा हे बाबासाहेबांचं ब्रीद वाक्य होतं। तरुणांना मी तेच सांगेन की जेवढं तुम्ही शिक्षण घ्याल तेवढं कमी आहे, शिका आणि संघटित व्हा। आज 4 तारखेला बाबासाहेबांची जयंती होती, काय आपण मेसेज देणार, कशा शुभेच्छा देणार सर्वांना? डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। आज गल्लोगल्लीत कार्यक्रम होतात। फक्त बाबासाहेबांना मानणारे आपल्या भारत देशातले नाहीत तर इतर भरपूर देशातले बाबासाहेबांना मानणारे आहेत। त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वांचंही आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आपण वेळेतून वेळ काढून या ठिकाणी आपली प्रमुख उपस्थिती दिली त्याबद्दल हा माझा सौभाग्य आहे की आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जो आमच्या विभागाचे प्रमुख आहेत अजय विचारेजी त्यांनी जे प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्या प्रोग्राममध्ये त्यांनी बोलावलं, हा माझा भाग्य आहे। मी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रणाम करतो, नमस्कार करतो, वंदन करतो आणि
प्रत्येक जो या देशाचे जो नागरिक आहेत त्यांच्या मनात बाबासाहेब यांच्यासाठी खूप एक आदर आहे. त्यांना जयंतीनिमित्त खूप शुभेच्छा देतो. तरुणांना काय आवाहन कराल या प्रोग्राम निमित्त? तरुण वर्गांना हे जो बाबासाहेब आंबेडकरच्या विचार आहेत, त्यांच्या कर्तृत्व आहेत, त्यांनी जो योगदान दिलेलं आहे त्याच्याकडून एक प्रेरणा घेतलाच पाहिजे. ते खूप संघर्ष केले होते आणि त्यांनी ज्याप्रमाणे हिंदुस्थानच्या बाहेर जाऊन अमेरिका, लंडन जाऊन ते एक मोठे डिग्री हासिल केला. त्यानंतर एक मोठे वकील बनले. पण वकील झाल्यानंतरही त्यांनी समाजासाठी खूप काम केलं. त्यांनी सांगितलं की आता वकील व्हायच्या म्हणजे खूप पैसे मी कमवू शकतो, पण लोकांसाठी काम केलं ज्यादा महत्त्वपूर्ण आहे. तर ज्याप्रमाणे त्यांनी आपला सर्व न्यावर केला समाजासाठी आणि गोरगरिबासाठी काम करण्यासाठी, तो एक उत्कृष्ट काम आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेतलाच पाहिजे. धन्यवाद. सर, उत्तर पश्चिम मध्ये एक रवींद्र वायकर यांचं देखील आता नाव चर्चेत येते, काय सांगाल? मला काही माहिती नाही, कुठे चर्चेमध्ये आहे मला काही घेणं देणं नाही. धन्यवाद.